का आपलं ओव्हरक्राउडिंग चालू आहे. ओव्हरक्राउडिंग इज अ सिच्युएशन इन विच टू मेनी पीपल लिव्ह इन अ टू लिटिल प्लेस. ओव्हरक्राउडिंग म्हणजे काय? बरीचशी लोक एका छोट्या जागेमध्ये दाटीवाटीने राहतात. दॅट इज कॉल्ड अ ओव्हरक्राउडिंग. इज अ लॉजिकल कॉन्सिक्वेन्स ऑफ ओव्हर पॉप्युलेशन इन अर्बन एरियाज. इन अर्बन एरियाज. 2 मिनिटं थांबा. ओके, तर बरीच लोक एका जागेमध्ये दाटीवाटीने राहतात. इन अर्बन एरियाज इट इज नॅचरली एक्सपेक्टेड. Cities have a large size of population. Squeeze in a small space will suffer from overcrowding. This will be exhibited by almost all big cities of India. बरोबर आहे. साहजिक शक्य आहे की लहानग्या जागेमध्ये बहुतांश लोक राहतात. त्यामुळे अशा शहरासमोर दाटीवाटीने राहण्याची गरज लागते. दाटीवाटीने राहण्याची काय होते? गरज लागते, गरज भासते दाटीवाटीने राहण्याची. ठीक आहे. आणि हे काही अनपेक्षित नाही. भारतात सर्वच मोठ्या शहरामध्ये या समस्या ज्या आहेत या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, देन हाऊसिंग अँड स्लम्स. निवास आणि झोपडपट्ट्या ज्याला म्हटलं जातं. ओव्हरक्राउडिंग लीड्स टू अ chronic problems of storage, shortage of house in urban areas. This problem is specifically more acute in those urban areas where there is a large influx of unemployed underemployed immigrants who have no place to live when they ever enter cities towns from the surrounding areas. बघा, लोकसंख्येच्या दाटीवाटीमुळे शहरी भागामध्ये निवासी ज्या व्यवस्था आहेत याची कमतरता निर्माण होते. आणि त्यातल्या त्यात ज्या शहरी केंद्रामध्ये बेरोजगार किंवा अल्परोजगार लोक असतात यांच्या भागामध्ये ही समस्या अधिक गंभीर असते. आजूबाजूच्या प्रदेशामध्ये शहरातून लोक स्थलांतर करतात आणि स्थलांतर करून त्यांची राहण्याची सोय उपलब्ध होत नाही. Slums are a serious problem in urban areas. In Mumbai city, almost 50% of the population is found in slum. In spite of the efforts and the municipal corporation to rehabilitate these places, a problem remains unsolved. Even a planned city like Chandigarh could not accept slums. बघा, चंदीगड सारखा सुटसुटीत प्रदेश आहे ना, याच्यामध्ये सुद्धा झोपडपट्ट्या आहेत. बरीच जमीन असून सुद्धा बघा, शहरी भागामध्ये झोपडपट्ट्यांची समस्या फार गंभीर झालेली आहे. मुंबई शहरामध्ये जवळजवळ 50% लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. मुंबईमध्ये जवळजवळ 50% लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहत असते. आणि नगरपालिकेने या लोकांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न जरी केले असले तरी सुद्धा समस्या वाढतच राहत आहेत. आज सुटलेल्या नाही आहेत. चंदीगड सारख्या नियोजित शहरामध्ये सुद्धा झोपडपट्ट्यांची समस्या आजही मोठी आहे. ओके, देन पेज टर्न करतो. जरा 2 मिनिटं थांबा. हवा भरपूर सुटली आहे. काय झालं? तिला सांग ना, तर पेमेंट मधून हे करतो. चालेल का विचारलाय तर ट्रान्सफर करायचं. झोपडपट्ट्यांची समस्या आहे. 1 मिनिट, पेज जरासं. 4th, unemployment. Okay, the unemployment rates in urban India is approximately 15 to 25% of the total workforce. The rate of unemployment is higher among the urban educated. It is observed that of the total urban educated population, majority of them reside in 4 mega cities: Delhi, Mumbai, Kolkata and Chennai. बघा, बेरोजगारी शहरातील बेरोजगारीचं प्रमाण हे श्रमिकांच्या प्रमाणापेक्षा 15 ते 25% इतकं आहे. शिक्षित लोकांमध्ये ही टक्केवारी अजून जास्त आहे.
शिक्षित शहरी लोक बेरोजगारी करता, निम्मे लोक 4 महानगरांमध्ये राहतात. निम्मे लोक एक दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भागामध्ये बरेचसे बेरोजगार लोक आहेत. मोठी शहरं असल्यामुळे इथे बेरोजगारी सुद्धा आहे. बरोबर आहे. बेगरी शिवाय या शहरातील ग्रामीण भागातील रोजगारांपेक्षा जरी रोजगार अधिक असला तरी जागेप्रमाणे राहण्याचा खर्च जास्त आहे. समजलं. बेगरी फॉर a majority of the urban poor beggary has become a way to life due to sheer lack of education and skill to find employability. Many people are pushed into beggary due to reasons that range from abject poverty to beggar as a profession. There are organized gangs of beggars which are known to operate in big cities. Also, there are instances of children who are sold into beggary by their parents or are kidnapped and then coerced into the begging by maiming them. In Mumbai, beggary has been criminalized under the Bombay Preventions of the Begging Act 1959. बघा, भिक्षावृत्ती असं म्हणतो. शिक्षण आणि कौशल्याची कमतरता असल्यामुळे शहरातील बहुतांश गरीब लोक हे भिक्षावृत्तीकडे वळताना दिसतात, आपल्याला भीक मागताना दिसतात. त्यांची जीवनशैली बदलून जाते. अनेक कारणांमध्ये असे की लोक या प्रवृत्तीकडे ढकलले जातात. मोठ्या शहरांमध्ये भिक्षेकरांच्या संघटित टोळ्या, मोठ्या शहरांमध्ये हे भिक्षकरी आहेत ना, म्हणजे भीक मागणारे आहेत ना, यांचे मोठमोठे ग्रुप आहेत. माहिती तुम्हाला, यांचे मोठमोठे ग्रुप आहेत, सक्रिय आहेत. या टोळ्या, यांच्या टोळ्या बऱ्याचशा सक्रिय आहेत. भीक मागण्यासाठी मुलांना विकलं जातं. काही प्रकरणांमध्ये मुलांचं अपहरण केलं जातं, त्यांना अपंग केलं जातं आणि व्यवसायामध्ये त्यांचा गैरवापर केला जातो. बॉम्बे प्रिव्हेन्शन्स ऑफ बेगिंग ॲक्ट 1959 या कायद्याअंतर्गत भीक मागणे हा गुन्हा ठरवला गेलेला आहे. ट्रान्सपोर्ट, दळणवळण. सी what with the traffic bottlenecks and congestions, almost all cities and towns of India are suffering from acute transportation problems. आज भारतामध्ये बरंचसं वाहतुकीचं जाळं पसरलेलं आहे. वाहतुकीचं प्रमाण, कारण का माहिती आहे काय, तुम्हाला माहिती आहे की शहरामध्ये लोकसंख्या वाढल्यावर वाहतूक सुद्धा वाढते, कारण त्यांना सेवा सुविधा पुरवाव्या लागतात. बरोबर आहे. जवळजवळ गावामध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी समस्या फार गंभीररित्या झालेल्या आहेत. they get worse and more complex as town grows in a size, as the towns become larger. When people living within the built up areas have to travel by car or public transport to across the town. Wherever trade is important, commercial vehicles such as vans and trucks make the problems of traffic more complicated. बघा, गावचा आकारमान तेथील लोकांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोटर गाडी, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करावा लागतो. सार्वजनिक वाहतूक महत्त्वाची जरी असली तरी व्हॅन किंवा ट्रक यासारखे वाहनाने सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या अधिक गंभीर होतात. गंभीर होतात. देन वॉटर शॉर्टेज. तर एवढ्या लोकांना पाणी पण पुरलं पाहिजे ना बाळांनो, बरोबर ना. सप्लाय ऑफ water falls short of the demand as the cities grow in size and number. Today we have reached a stage where practically no city in India gets sufficient water to meet the needs of city dwellers. In many city people get water from the municipal sources for less than half an hour in every alternate days. In the dry summer seasons, tap remains dry for days together and the people do not get water supply at the time when they needed it the most. Many small towns have no mains water supply at all. They depend on such a source of the individual tubes wells, households open wells, private tankers or even rivers. The big cities like a Mumbai water is resourced from the rivers and Lake Thane, Palghar, thereby causing a hardship in the lives of those people also. बघा, शहराचं आकारमान जसं वाढत जाईल ना
तसतसं तिथली लोकसंख्या वाढत जाते. आकारमान वाढत जातं तसं लोकसंख्या पण वाढली. लोकसंख्या वाढली तर आकारमान पण वाढतं. म्हणजे दोघा एकमेकांना काय आहेत, जॉईंट आहेत. आकारमान वाढलं तर लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढली तर आकारमान वाढतं. असं असं म्हटलं जातं. तर पाण्याचा तुटवडा एवढा सगळ्याला पाहिजेच ना. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. बहुतांश शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा एक दिवसा आड आहे. काही काही ठिकाणी, मग गावच्या ठिकाणी पण, आमच्या इथे पण अजूनही गावी एक दिवस आड करून पाणी येतं, रोज नाही येत. आणि ते पाणी अर्ध्यापेक्षा तासापेक्षा सुद्धा कमी असते. उन्हाळ्यामध्ये तर सर्वाधिक गरज असताना बरेच दिवस नळाला पाणीच येत नाही. मग लहान लहान गावामध्ये पाणी पुरवठ्याचा मुख्य मार्गच नाही आहे. त्यामुळे बोरवेल म्हणजे कृपनलिका, घराच्या आवारातील विहिरी, खाजगी टँकर, नद्यांवर अवलंबून राहावे लागते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ठाणे आणि पालघर या भागामधून पाणी आणलं जातं. त्यामुळे ग्रामीण लोकांचं आयुष्य सुद्धा खडतर होतं. ग्रामीण लोकांचं जे आयुष्य आहे हे आयुष्य काय होतं, खडतर होतं. बघा, चहा पित होतो थोडा. लक्षात, आज आपल्याला हा धडा संपवायचा आहे. आज हे आपले 10 पॉईंट्स झाले की आपला हा चॅप्टर संपून जाईल. ओके, हा 10 पॉईंट झाले की आपल्याला बाकीचं नंतर विश्लेषण आहे ते काय तुम्ही वाचला तरी चालेल, लक्ष देईल. ते काही येत नाही तुम्हाला परीक्षेला. जे विश्लेषण आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. हे 10 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. ओके, लक्ष द्या. सेवरेज प्रॉब्लेम्स अर्बन एरियाज इन इंडिया. बराचसा वाऱ्याचा झोत येतोय त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडासा फरक पडत असेल, पण लक्ष द्या. Urban areas in India are the almost invariable plugged with the insufficient sewage facilities. Not a single city in India in the fully severed resource crunch faced by municipalities and their unauthorized growth of cities are two major causes of this pathic stage of affairs. Most cities do not have a proper arrangements more trading to sewerage waste at it is drained into nearby rivers as in Delhi or into the sea as in Mumbai, Kolkata and Chennai, thereby polluting the water bodies. बघा, आज बघायला गेलं तर सांडपाण्याची व्यवस्था म्हटलं जातं ना, अपुऱ्या किंवा अपरिणामकारक सांडपाण्याच्या व्यवस्था ही भारतातील बहुतांश शहरी भागाची समस्या आहे. भारतामध्ये एकासुद्धा शहरी भागामध्ये व्यवस्थित असं उपाययोजना या सांडपाण्याची केलेली नाही आहे. नगरपालिकांसमोर असलेला संसाधन तुटवडा आणि शहरांची अनाधिकृत वाढ या परिस्थितीची बघायला गेलं तर तुटवड्याची कारणं आहेत. बहुतांश खेड्यामध्ये शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था उपलब्ध नाही आहे. हे सांडपाणी जवळजवळ दिल्लीप्रमाणेच दिल्लीमध्ये बघा, नद्यांमध्ये, समुद्रामध्ये, मुंबई, दिल्ली, कोलकाता इथे समुद्रांमध्ये पाणी सोडलं जातं. त्यामुळे काय होतं, इथला जो भाग आहे ना हा प्रदूषित झालेला आहे. इथला जो भाग आहे ना तो काय झालेला आहे, प्रदूषित झालेला आहे. ट्रॅश डिस्पोजल ॲज अ इंडियन सिटीज ग्रो अ नंबर ऑफ साइज ऑन द प्रॉब्लम ऑफ ट्रॅश डिस्पोजल इज अज्युमिंग अलार्मिंग properties. Huge quantities of garbage generated by our cities pose serious health hazard. Most cities do not have a proper arrangement for a garbage disposal and existing landfills are full of the brim, which becomes a hotbeds of disease and innumerable poisons into the environment. Wastage of purity upon inviting a disease carrying of flies, mosquitoes, rats. Also, poisonous liquid called leached emitted, which is a containments groundwater. People who live near the toting a garbage and raw sewage fell easy victim to several diseases like dysentery, malaria, plague, jaundice, diarrhea, typhoid, dengue, and leprosy. बरं ना. बघा, कचरा आहे ना, कचरा हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्या शहरामध्ये वाढलेला आहे. बघायला गेलं तर भारतातील शहराची संख्या आणि आकारमान वाढल्यामुळे कचरा विनियोगाची समस्या गंभीर बनलेली आहे. कचरा विनियोगाची समस्या काय झालेली आहे, गंभीर बनलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, शहरांमध्ये निर्माण होणारा जो काही कचरा आहे ना
तो आपल्याला हानिकारक ठरतोय. काय होतोय? हानिकारक ठरतोय. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बहुतांश शहरामध्ये आवश्यक अशा व्यवस्था नाहीत. हे आरोग्य आणि काय पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावरती माशा, उंदीर गोळा होतात. कचरा असाच पडून रगल्यास गलिच्छ विषारी द्रव्य पदार्थ निर्माण होतो. यांना मारण्यासाठी आपण काही विषारी द्रव्य पदार्थ टाकतो, त्याचं सुद्धा प्रदूषण हे मातीमध्ये होतं बऱ्याच अंशी. त्याच्यानंतर विषारी द्रव पदार्थ निर्माण होतो. लिचेट हा विषारी द्रव बाहेर पडून भूजलामध्ये मिसळला जातो. सडक्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आमांश, मलेरिया, प्लेग, कावीळ, डायरिया, टायफॉइड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासारखे रोग होतात. त्याच्यामुळे यासारखे रोग होतात. 10 बघा, शहरी गुन्हेगारी ज्याला म्हटलं जातं, अर्बन क्राइम्स. लाईक अदर प्रॉब्लेम्स, द प्रॉब्लेम्स ऑफ क्राईम इन्क्रीज विथ द ग्रोथ ऑफ इन अर्बनायझेशन्स. The problem of urbanization crime is become more incomplicated in the present day because criminals often get a protection from the politicians, bureaucrats and other urban elites. Some criminals search as a light polite positions by using their money and muscles power. In fact, the increasing a trend in urban crime is led to much attention and insecurity, which makes a city life unsafe. Not only the poor, affluent and the slums develops take the crimes. People for as well as do not families also resort the crime in order to make a fast buck and meet a craving a lavish life. Occasional failures in life also may drag youngsters to crime. Violent urban crimes like abuse, rape, murder, kidnapping, cyber crime, economic offense and various from the white collar crime are rampant in many large cities. बघा, वाढत्या शहरीकरणामुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. शहरामध्ये गुन्ह्यांवरती राजकारणी, नोकरशहा, अविभाजन वर्गाचा वरद हस्त असल्यामुळे शहरी हिंसेची समस्या अधिक गुंतागुंतीची होत चाललेली आहे. पैसा आणि बळाचा वापर करून अनेक गुन्हेगार बड्या राजकीय पदावर पोहोचतात. वाढत्या शहरी गुन्हेगारीमुळे शहरामधला तणाव वाढतो. त्यामुळे राहण्यासाठी शहरे असुरक्षित बनतात. केवळ दरिद्री, उपेक्षित आणि झोपडपट्टीत राहणारे लोक गुन्हेगार असतात असं नाही, तर लवकरात लवकर पैसा मिळवण्यासाठी, ऐशो आरामी आयुष्य जगण्यासाठी चांगल्या घरातील लोकही गुन्हेगाराच्या आहारी जातात. आयुष्यात एखाद्या टप्प्यावर असलेल्या अपयशामुळे तरुण सुद्धा गुन्हेगाराकडे वळतात. बरोबर आहे. छळ, अतिप्रसंग, हत्या, अपहरण, सायबर गुन्हे, अनेक गुन्हे, बरं ना, आर्थिक गुन्हे आणि इतर पांढरपेशी गुन्हे यासारखे हिंसक अशी गुन्हे शहरामध्ये आपल्याला कायम पाहायला मिळतात नेहमी. बरोबर आहे. इथे आपला हा भाग संपलेला आहे. आता एक थोडक्यात आहे ते वर्णन मी तुम्हाला फक्त एक असं एफर्ट्स टुवर्ड्स अर्बन डेव्हलपमेंट हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. बऱ्याचशा संस्था यामागे कार्यरत आहेत. कशा पद्धतीने कार्यरत आहेत ते बघा. एक थोडंसं समजावून सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. शहरे गलिच्छ असतील, शहरी जीवनाचा दर्जा जर मानवलेला नसेल, उंचावलेला नसेल, खालावलेला असेल, तर शहराच्या समस्या पराकोटीला जातात. शहराच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पराकोटीला जातात. आपण आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दृढ भारताची कल्पना करू शकत नाही. आपल्या इथे आर्थिक विकासासाठी शहराचे काही 2 भाग पडले, ते केंद्रवर्ती आणि एक मध्यवर्ती. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचं माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि याच्यामध्ये शहराचा वाटा 60% आहे. संपूर्ण देशाच्या उत्पन्नापेक्षा 60% उत्पन्न हे शहरामधून मिळत असतं. बरं ना. गरीब लोक आपण बघतो की श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत जातात, गरीब लोक अधिक गरीब होत जातात, अशी शहराची अवस्था आहे. आणि ही जरी त्यांच्या विरोधात जरी पावले उचलण्यात आली
तरी ती पावलं काही यशस्वी झालेली नाही आहेत. म्हणा मानवी वस्त्या, त्यांच्या उतरंडीचा विकास, ग्रामीण शहरा भागामध्ये वेगवेगळ्या आकाराचा गाव, शहरांची लोकसंख्येची विभागणी, या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर एकंदरीतरित्या की एका परिघामध्येच या सगळ्या गोष्टी, म्हणजे एका सर्कलमध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. आपल्या इथे विकास कार्यक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ गरिबांसाठी शहरी मूलभूत सेवा कार्यक्रम, शहरी झोपडपट्ट्यांमधील पर्यावरणीय सुधारणा कार्यक्रम, लहान आणि मध्यम गावांचा एकत्रित विकास कार्यक्रम, निवास आणि शहरी विकास मंडळाच्या विविध निवास आणि पायाभूत. भारतीय समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक विविध संस्कृतीमध्ये नांदत असतात, त्यांचं वर्गीकरण अधीन ग्रामीण आणि शहरी समाजाचं असं करण्यात आलेलं आहे. याबाबत आपण प्रस्तुत प्रकरणामध्ये चर्चा केली. या तिन्ही समाजामध्ये आपण तिघांचं सुद्धा या गोष्टीत आपण बरंचसं या प्रकरणामध्ये याच्यावरती आपण डिस्कशन्स केलं आहे. बघा, मेगा शहर प्रकल्प, एकत्रितरित्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, हे सगळं राबवलं जातं, तरी सुद्धा या शहरांचा विकास मात्र अर्धवटच राहतो. ठीक आहे, इथे आज आपण थांबूया. आपला हा धडा कंप्लीट झालेला आहे आणि नेक्स्ट टाइम आपण बघूया कितवा धडा, पुढचा 3रा धडा. ओके, बाय, थँक्यू. आज बरंच मी बघू झूम ॲपवरती ॲप डाउनलोड करतो, मग सोमवारपासून आपण झूम ॲपवरती घेऊया. ओके, बाय, थँक्यू.